तर अंतरवाली सराटीमध्ये आता मनोज जरांगेंच्या उपोषणाची तयारी ही पूर्ण झाली आहे। सगळे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी मनोज जरांगे आजपासून आमरण उपोषणाला बसतात। तर त्यांच्या उपोषण स्थळावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी। मनोज जरांगे पाटील आज चौथ्यांदा अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण करत आहे। मी आता अंतरवाली सराटीमध्ये उभा आहे आणि याच ठिकाणी मनोज जरांगे पाटील त्यांच्या आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहे। सकाळी 10 वाजता त्यांच्या आमरण उपोषणाला सुरुवात होईल आणि या आमरण उपोषणासाठी राज्यभरातून या ठिकाणी मराठा आंदोलक येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। आतापर्यंत राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी जेही पावलं उचललेली आहेत ती समाधानकारक आहेत। मात्र मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं राज्य सरकारने सगळे सोयरे कायदा करावा या मागणीसाठी जरांगे पाटलांचं आजचं हे आमरण उपोषण असणार आहे। आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टर मोठ्या प्रमाणात चालल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे आणि त्या अनुषंगानंच मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण जे आहे ते करायला सुरुवात केलेली आहे। सगळे सोयरे कायदा राज्य सरकारने तातडीने करावा, अन्यथा मराठा समाज राज्यातील 288 जागेवर विधानसभा निवडणूक लढवेल अशा प्रकारचा इशारा जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे। दरम्यान आज सकाळी 10 वाजता मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरुवात होईल आणि या ठिकाणी जय्यत अशी तयारी जरांगे पाटलांच्या उपोषणाची करण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह नितेश महाजन, झी मीडिया, अंतरवाली सराटी।